नमस्कार मित्रांनो, जीवन आणि अध्यात्म मालिकेच्या 10व्या भागात तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. मागील भागात आपण मोक्ष म्हणजे काय हे समजून घेतलं. जन्म मृत्यूच्या चक्रातून सुटका आणि परम चैतन्यात विलीन होणं. पण आजचा प्रश्न थोडा अधिक खोल आहे. मोक्ष आणि मुक्ती यात फरक आहे का? आणि जर आहे तर त्या मुक्तीपर्यंत पोचायचं कसं? बहुतांश लोक हे दोन्ही शब्द सारखेच वापरतात, पण आध्यात्मिक दृष्टिकोनातून यात एक सूक्ष्म आणि अत्यंत महत्त्वाचा फरक आहे. मोक्ष म्हणजे अंतिम अवस्था, जिथे आत्मा जन्ममृत्यूच्या चक्रातून पूर्णपणे मुक्त होतो, म्हणजे ब्रह्माशी परमसत्याशी एकरूप होतो. ही अवस्था कायमस्वरूपी असते. थोडक्यात मोक्ष म्हणजे अंतिम ध्येय, पण मुक्ती हा शब्द थोडा व्यापक आहे. मुक्ती म्हणजे कोणत्याही बंधनातून मुक्त होणं. ते पापाचं असो, अहंकाराचं असो, वासनांचं किंवा भीतीचं. वाईट सवयीपासून मुक्त होणं ही सुद्धा एक प्रकारची मुक्ती आहे. म्हणजेच मुक्ती ही प्रवासातील पायरी आणि मोक्ष हे त्या प्रवासाचं अंतिम गंतव्य. मग प्रश्न असा आहे, मुक्ती मिळवण्यासाठी नेमकी कोणती युक्ती वापरावी? अध्यात्म आपल्याला सांगतं की प्रत्येक साधकासाठी मार्ग वेगळा असतो. मुक्तीकडे नेणाऱ्या 4 मुख्य युक्ती सांगितल्या आहेत. पहिली, तप. यात आपण कठोर तपश्चर्येद्वारा इंद्रियावर आणि मनावर विजय मिळवतो. दुसरी, ज्ञान. ज्या साधक मी कोण आहे आणि माझ्या जीवनाचा उद्देश काय या प्रश्नाच्या शोधात राहतो आणि या आत्मविचारातून आसक्ती, अहंकार आणि भीती नष्ट होतात. तिसरी, भक्ती. प्रेम आणि समर्पणातून अहंभाव गळून पडतो. मी नाही, फक्त तू हा भाव निर्माण होतो. आणि चौथी, कर्म. ज्यात आपण कर्म करतो, पण फळाशी आसक्त न राहता कर्तृत्वाचा अभिमान सोडून. या सर्व युक्ती म्हणजे मुक्तीकडे नेणारे मार्ग आहेत. प्रत्येक मार्ग वेगळा, पण उद्दिष्ट एकच, बंधनातून सुटका. अध्यात्म मुक्तीचे 2 प्रकार सांगितलेले आहेत, जीवनमुक्ती आणि विदेहमुक्ती. जीवनमुक्ती म्हणजे जिवंत असताना आत्मबोध होणे. व्यक्ती जगात असते, पण जगाच्या बंधनात नसते. तिचे मन, बुद्धी आणि चेतना पूर्णपणे अलिप्त असतात. ती कर्म करते, पण मी करत आहे हा भाव नसतो. अशा व्यक्ती स्थितप्रज्ञ म्हणजे पूर्ण शांती, ज्ञान आणि समत्वाच्या अवस्थेत असतात. ही अवस्था सर्वात मौल्यवान आहे, कारण ती शिकवते की जगात राहूनही मुक्त राहता येतं. दुसरी अवस्था म्हणजे विदेहमुक्ती. जेव्हा सूक्ष्म शरीर आणि चेतना पूर्णपणे ब्रह्मात विलीन होतात आणि आत्मा पुन्हा कधीही जन्म घेत नाही. हीच अंतिम अपरिवर्तनीय मोक्षाची अवस्था, जिथे काहीच शिल्लक राहत नाही, फक्त एकत्व असतं. अध्यात्माचा अभ्यास आपल्याला शिकवतो, आयुष्य सुंदर जगणं म्हणजे अभ्युदय पुरेसं नाही, तर जीवनात अंतिम ध्येय म्हणजे मोक्ष. आणि त्या दिशेने चालण्यासाठी आपल्याला योग्य युक्ती निवडून जीवनमुक्ती साधत हळूहळू विदेहमुक्तीच्या दिशेने पुढं जावं लागतं. हीच खरी साधना आणि हाच अध्यात्म आणि जीवनचा सार आहे. पुढील भागात आपण या प्रवासाच्या अखेरच्या टप्प्यावर पोहोचू. जीवनाचं खरं ध्येय आणि आनंदाची खरी व्याख्या जाणून घेऊया. तोपर्यंत सजग राहा, शांत राहा आणि स्वतःला जाणून घेण्याच्या प्रवासात पुढे चालत राहा.